श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वजण आनंदात आणि स्वामी सेवेत मग्न असाल अशी आशा करतो. आज मी तुमच्यासमोर एक असा विलक्षण अनुभव मांडणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा अनुभव आपल्याला शिकवतो की स्वामींच्या सेवेसाठी खूप मोठे सोपस्कार करण्याची गरज नसते, तर केवळ अंतःकरणापासून दिलेली एक आगही त्यांना आपल्यापर्यंत ओढून आणते. एका दादाने त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग सांगितला आहे. दादा म्हणतात, स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. कारण काही गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसल्या तरी मनाला विश्वास बसत नाही, पण त्या घडतात. तेव्हा आपल्याला कळतं की स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही तर जिवंत अनुभूती आहे. माझ्या आयुष्यात एक काळ असा आला होता की मी आतून पूर्णपणे खचून गेलो होतो. घरात सतत तणाव, आर्थिक अडचणी, मनात भीती, रात्री झोप लागत नव्हती. डोक्यात विचारांचा गोंधळ आणि दिवसेंदिवस परिस्थिती अजूनच खराब होत चालली होती. मी बाहेरून लोकांसमोर हसत होतो, पण आतून माझं मन रोज तुटत होतं. कारण ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच लोक दूर होत गेले. कामात अडथळे, हातात पैसे टिकत नव्हते. एखादी चांगली संधी समोर आली की ती अचानक हातातून निघून जायची. घरात छोट्या गोष्टीवर वाद वाढायचे आणि मला वाटायचं की माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी भक्तांनो, त्या काळात माझ्या आईने किंवा एका जवळच्या भक्ताने मला एकच गोष्ट सांगितली होती, स्वामींचं नाव सोडू नकोस. संकटात स्वामींचं नामस्मरणच तुला बाहेर काढेल. सुरुवातीला मी नामस्मरण करत होतो, पण मन स्थिर होत नव्हतं. तरीही मी रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून मनात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू केला. कधी 108 वेळा, कधी 21 माळा, तर कधी मन शांत झालं की अजून जास्त. आणि मी एक गोष्ट ठरवली, स्वामींच्या नावावर शंका नाही, मी फक्त स्वतःच्या कर्मावर आणि प्रयत्नावर लक्ष देणार. स्वामी समर्थांनो, मला मार्ग दाखवा. आणि स्वामी भक्तांनो, हळूहळू माझ्या आयुष्यात बदल सुरू झाले. पण ते बदल एखाद्या चित्रपटासारखे एकदम झाले नाहीत. ते बदल खूप शांतपणे आणि हळूहळू झाले. जसं पहाटे सूर्य उगवतो तेव्हा अंधार एकदम जात नाही, पण प्रकाश पसरत जातो. अगदी तसंच एक दिवस मी एका कामासाठी बाहेर पडलो होतो आणि माझं मन खूप अस्वस्थ होतं. कारण त्या दिवशी मला एक मोठा निर्णय घ्यायचा होता आणि जर तो निर्णय चुकला असता तर माझं नुकसान मोठं होणार होतं. मी बसस्टँडवर थांबलो होतो आणि डोक्यात हजार विचार, हे करावं की ते करावं, हा माणूस विश्वासू आहे की नाही, ही डील योग्य आहे का, अशा विचारांनी मी पूर्ण गोंधळलो होतो. आणि त्याचवेळी एक वृद्ध माणूस माझ्याजवळ येऊन बसला. साधा कपडा, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि माझ्याकडे पाहून अगदी सहज म्हणाला, काय रे, एवढा विचार करून काय मिळणार? ज्या दिशेने स्वामी नेत आहेत तिकडे जा. स्वामी भक्तांनो, हे वाक्य ऐकून मी थक्क झालो. कारण माझ्या मनात त्या क्षणी फक्त स्वामींचंच नाव चालू होतं आणि मी कोणालाही माझ्या निर्णयाबद्दल सांगितलं नव्हतं. मी त्यांना विचारलं, काका, तुम्हाला कसं कळलं मी विचारत आहे? ते हसले आणि म्हणाले, अरे, चेहऱ्यावरून दिसतं, पण तुझं मन स्वामींच्या चरणी आहे म्हणून तुला त्रास नाही होणार. आणि इतकं बोलून ते उठले. मी अजून काही विचाराच्या आतच ते गर्दीत कुठेतरी गायब झाले. मी आजूबाजूला पाहिलं पण ते दिसलेच नाहीत. आणि स्वामी भक्तांनो, त्या क्षणी माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. माझ्या मनात एकच विचार आला, स्वामींनीच मला संदेश दिला. मी लगेच मनात श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि माझं मन थोडं स्थिर झालं. त्यानंतर मी ज्या कामासाठी गेलो होतो ते काम मी जरा सावधपणे केलं. निर्णय घेतला पण घाई केली नाही. आणि आश्चर्य म्हणजे जिथं माझं नुकसान होणार होतं
तिथे स्वामींनी मला वाचवलं. कारण नंतर मला कळलं की मी जर त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला असता तर माझी मोठी फसवणूक झाली असती. पण स्वामींच्या कृपेने मी वेळेत थांबलो आणि स्वामी भक्तांनो, त्या दिवसानंतर मी अजूनच श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण वाढवलं आणि रोज एक गोष्ट ठरवली, स्वामींचं नाव घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचंच नाही. मग पुढच्या काही दिवसात अजून एक घटना घडली. माझ्या घरात एका व्यक्तीची तब्येत अचानक खूप बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं की काही तास महत्त्वाचे आहेत. घरात भीतीचं वातावरण, रुग्णालयात धावपळ आणि मी आतून पूर्णपणे हादरलो. पण तरीही मी स्वामींचं नाव घेत राहिलो. मी रुग्णालयाच्या बाहेर बसून फक्त एकच जप करत होतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवून मला धीर देत आहे, माझं मन शांत झालं. आणि काही वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता धोका टळला आहे. स्वामी भक्तांनो, हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी मनातच स्वामींच्या चरणी धन्यवाद दिले. कारण मी जाणत होतो की ही केवळ औषधाची नाही तर स्वामींच्या कृपेचीही कमाल आहे. आणि त्यानंतर घरात जसा एक सकारात्मक बदल सुरू झाला. सतत वाद होणं कमी झालं, मनात शांतता वाढली, कामात अडथळे कमी झाले आणि मला जाणवलं की स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते फक्त चमत्कार दाखवून नाही तर आपल्या मनात ताकद देऊन. कारण स्वामी भक्तांनो, खरं सांगायचं तर समस्या बाहेर नसतात, त्या आपल्या मनात मोठ्या झालेल्या असतात. आणि स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा आपल्या मनातला भयाचा अंधार दूर होतो. मग आपण स्वतःचा योग्य निर्णय घेऊ लागतो. मी त्या काळात एक नियम केला, दर गुरुवारी स्वामींना नैवेद्य, दर शनिवारी गरिबाला काहीतरी दान आणि रोज रात्री झोपण्याआधी 5 मिनिटं स्वामींचं नामस्मरण. आणि स्वामी भक्तांनो, याचा परिणाम असा झाला की माझं आयुष्य पुन्हा उभं राहू लागलं. जे कामं थांबलं होतं ते सुरू झालं, जे पैसे अडकले होते ते परत आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनात जी भीती होती ती कमी झाली. मला जाणवलं की स्वामींच्या भक्ताला संकट येतं पण त्या संकटात स्वामी साथ सोडत नाहीत. कधीकधी स्वामी आपल्याला थेट दर्शन देत नाहीत, पण ते योग्य माणसाच्या रूपात मदत पाठवतात, योग्य वेळेला योग्य संकेत देतात आणि आपल्याला जिथे फसवणूक होणार असते तिथे थांबवतात. स्वामी भक्तांनो, मी स्वतः अनुभवलं आहे की स्वामींचं नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नाहीत, ते एक शक्ती आहे, एक कवच आहे. आणि जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा स्वामींची कृपा त्यांच्या आयुष्यात काही ना काही मार्गाने प्रकट होते. म्हणून मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही अडचणी असतील, घरात क्लेश असतील, मन अस्वस्थ असेल, पैसे अडले असतील किंवा कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर घाबरू नका. कारण स्वामी समर्थांचे नाव हे सर्वात मोठं आधार आहे. फक्त एकदा मनापासून सांगा, स्वामी समर्थ माझं बघा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो. स्वामी भक्तांनो, हा अनुभव सांगण्यामागे माझा हेतू एकच आहे, स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या कृपेपुढे ते काहीच नाही. आणि शेवटी एवढंच सांगतो, स्वामी समर्थांनो, सर्व भक्तांना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी द्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.